नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती पंढरपूर निवडणूक भोसेगण आणि भोसेगट यामध्ये फिरत असताना खेडभोसे या गावामध्ये आलो आहोत आणि येथील नागरिकांचा कल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. नाव? मी सिद्धेश्वर पाटील खेडभोसे. आमच्या पार्टीचा आबाजा पाटील उमेदवार दिलेला. नाही, मला एक सांगा, या गणात कोण कोण उभा राहिले, गटात कोण कोण उभा राहिले? ह्या गटात म्हणजे शनमुखी भारत कोरके आणि भाग्यश्री बुसनर मॅडम यांनी आबाजा पार्टीतनं उभा राहिलेत. आणि दुसरे उमेदवार आहेत, पण त्यांचं काय आता 30-35 वर्षाचं कार्य आहे म्हणते ती, पण काय असं कार्य वाटलं नाही आम्हाला. कारण सारखं त्यांनाच कशाला, म्हणून आमच्या गावाचा असा बदल ठरला की आपण ह्या वर्षी बदल करूया, काय तर बदल करूया असं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या गावातला जरी उमेदवार असला तरी आमच्या पार्टीच्या वतीनं आमची पार्टी ही काम भरपूर करणार. आम्ही कमीत कमी 60-70% जाऊ. पण तिकडे तर आता भाजपचा उमेदवार आहे. असला तरी भाजपच्या उमेदवार काय करतात, 2 दिवसाला कोण पण तिकीट दिलंय, कुठं पण जात आहे, जनतेने काय करायचं? कोण पण जाणार, 2 मिनिटं मला तिकीट देतो म्हणलं, मी पण दुसरीकडे जाऊ शकतोय. म्हणजे जनता जाती का? पार्टीतला एक प्रमुख गेला म्हणजे काय जनता जाती असं नसते. हीच माणसं गेल्या वर्षी म्हणत होती की भाजपला मत देऊ नका आणि महागाई वाढली आहे, म्हणजे पक्ष बदलला की पक्ष चांगला झाला. यांची भूमिका ती असल्यामुळे लोकांचा बराच विरोध आहे. आता निवडून कोण येईल? निवडून भारत कोरकेची मंडळी. आणि पंचायत समितीला बुसनर मॅडम, भाग्यश्री बुसनर. इथलं काय समस्या काय आहे त्याचं? समस्या काय नाही, आता गावाचा तशी विकासच झालेला नाही काय पहिल्यापासून. गाव देत होतो त्यांना, आजपर्यंत मतदान दिलेलंच आहे, पण इथून पुढं गावाने ठरवलंय बाबा आपण एकाच्याच मागं कुठवर जायचं, त्याच्यामुळे मतदान बदल करायचं ठरवलंय. गावात कसं म्हणतात, किती टक्के होईल काय? गावात 70% होईल की घड्याळाला. होय. नमस्ते. काय नाव? सज्जन पवार. गाव? खेडभोसे. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे, काय वाटतं? वातावरण सध्या घड्याळाचं आहे, काय अडचण नाही. घड्याळाचं का बरं आहे? का बरं म्हणजे आपण कामच तशी केली आहे. आपण इथं एक तर समजा विठ्ठल परिवाराच एक गट फुटून भाजपमध्ये गेलाय. विठ्ठल परिवाराची भाजपची ताकद उलटी जास्त व्हायला पाहिजे. विठ्ठल परिवाराची ताकद त्यांच्याजवळ काय हो, त्यांनी काय कधी गावात आले नाही ती याच्या आधी, काय नाही ती. बापूच्या नंतर त्यांनी कधी गाव दौरा केलाय का? कवा कधी गावात कुठले आले ते, तुमची काय समस्या आहे कधी विचारलंय का कुणी तरी? किंवा काय काळे साहेब समजा आमदारकीला उभं राहिले ते, त्यानंतर कधी गाव भेट दौरा केला का त्यांनी? कधीच केला नाही. तसं आबा 1.5 वर्ष झाले निवडून आल्यापासून आमच्या खेडभोसे गावामध्ये स्वतः वैयक्तिक 3 वेळा येऊन भेटून गेले, समस्या विचारून गेले. सक्षम नेता आहे आबा. कोण निवडून येईल? आबाचा पॅनल बसली 100%. 100%. हो. काय इथल्या समस्या काय आहेत? काय इथल्या समस्या काय हो, काय खेडभोसे गावामध्ये सांगा, कशाही सुधार नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्राउंड नाही पोरांनी खेळायला, ग्राउंडची सुवासेनला यांच्या पोरांसाठी ग्राउंड करणं होत नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बोलायचं मग? आता मग कोरके म्हणजे आबाजी जर पार्टी निवडून आली तर हे करतील का काम? 100% करणार काम. कशावर एवढा विश्वास आहे तुम्हाला? ते म्हणलेच ना करतो, नाही केलं तर त्यांना पण पुढल्या वेळेस आपण. आणि कसं आहे, ह्यांची सत्ता किती दिवस झालं मला सांगा? 45 ते 40 वर्ष झालं सत्ता. ह्यांनी काय केलं 45-40 वर्षात मला सांगा? आतापर्यंत काय गावाचा विकास कायच नाही. कशाचा विकास झालाय का? आमच्या खेडभोसे गावामध्ये कायच विकास झाला नाही हो. काय विकास आहे मला सांगा? गावाच म्हणतो टोटल कल काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? टोटल कल घड्याळाला जाणार 100%. 100%. हो. आणि निवडून घड्याळाच येणार 100%. 100% घड्याळ येणार. खेडभोसे या गावामध्ये आलो आहोत आणि येथील नागरिकांचा कल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. नाव? मी सिद्धेश्वर पाटील खेडभोसे. आमच्या पार्टीचा आबाजा पाटील उमेदवार दिलेला. नाही, मला एक सांगा, या गणात कोण कोण उभा राहिले, गटात कोण कोण उभा राहिले? ह्या गटात म्हणजे शनमुखी भारत कोरके आणि भाग्यश्री बुसनर मॅडम यांनी आबाजा पार्टीतनं उभा राहिलेत. आणि दुसरे उमेदवार आहेत, पण त्यांचं काय आता 30-35 वर्षाचं कार्य आहे म्हणते ती, पण काय असं कार्य वाटलं नाही आम्हाला. कारण सारखं त्यांनाच कशाला, म्हणून आमच्या गावाचा असा बदल ठरलाय की आपण ह्या वर्षी बदल करूया, काय तर बदल करूया असं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या गावातला जरी उमेदवार असला तरी आमच्या पार्टीच्या वतीनं आमची पार्टी ही काम भरपूर करणार. आम्ही कमीत कमी 60-70% जाऊ. पण तिकडे तर आता भाजपचा उमेदवार आहे. असला तरी भाजपच्या उमेदवार काय करतात, 2 दिवसाला कोण पण तिकीट दिलंय, कुठं पण जात आहे, जनतेने काय करायचं? कोण पण जाणार, 2 मिनिटं मला तिकीट देतो म्हणलं, मी पण दुसरीकडे जाऊ शकतोय. म्हणजे जनता जाती का? पार्टीतला एक प्रमुख गेला म्हणजे काय जनता जाती असं नसते. हीच माणसं गेल्या वर्षी म्हणत होती की भाजपला मत देऊ नका आणि महागाई वाढली आहे,
म्हणजे पक्ष बदलला की पक्ष चांगला झाला. ह्यांची भूमिका ती असल्यामुळे लोकांचा बराच विरोध आहे. आता निवडून कोण येईल? निवडून भारत कोरकेची मंडळी. आणि पंचायत समितीला पंचायत समितीला बुसनर मॅडम, भाग्यश्री बुसनर. इथलं काय समस्या काय आहे त्याचं? समस्या काय नाही, आता गावाचा तशी विकासच झालेला नाही काय पहिल्यापासून. गाव देत होतो त्यांना आजपर्यंत मतदान दिलेलंच आहे, पण इथून पुढं गावाने ठरवलंय बाबा आपण एकाच्याच मागं कुठवर जायचं, त्याच्यामुळे मतदान बदल करायचं ठरवलंय. गावात कसं म्हणतात किती टक्के होईल काय? गावात 70% होईल की गाड्याला. घड्याळाला. नमस्ते. काय नाव? सज्जन पवार, गाव? खेड बोसे. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे, काय वाटतं? वातावरण सध्या गाठेळाच आहे, काय अडचण नाही. हा. घड्याळाचं का बरं आहे? का बरं म्हणजे आपण कामच तशी केली या. आपण इथं एक तर समजा विठ्ठल परिवाराचंच एक गट फुटून भाजपमध्ये गेलाय. पण विठ्ठल परिवाराची भाजपची ताकद उलटी जास्त व्हायला पाहिजे. विठ्ठल परिवाराची ताकद त्यांच्याजवळ काय हो, त्यांनी काय कधी गावात आले नाही ती याच्या आधी, काय नाही ती. बापूच्या नंतर त्यांनी कधी गाव दौरा केलाय का, कवा कधी गावात कुठले आले ते, तुमची काय समस्या आहे कधी विचारलंय का कुणी तरी, किंवा काय काळे साहेब समजा आमदार किलो उभं राहिले ते, त्यानंतर कधी गाव भेट दौरा केला का त्यांनी? कधीच केला नाही. तसं आबा 1.5 वर्ष झाले निवडून आल्यापासून आमच्या खेडबोशे गावामध्ये स्वतः वैयक्तिक 3 वेळा येऊन भेटून गेले, समस्या विचारून गेले. सक्षम नेता आहे आबा. आता कोण निवडून येईल? आबाचा पॅनल बसली 100%. 100%. हो. काय इथल्या समस्या काय आहे त्या? काय इथल्या समस्या काय हो, काय खेडबोशे गावामध्ये सांगा, कशाही सुधारणा नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्राउंड नाही पोरांनी खेळायला, ग्राउंडची सुवास यांच्या पोरांसाठी ग्राउंड करणं होत नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बोलायचं मग? आता मग कोरके म्हणजे आबाजी जर पार्टी निवडून आली तर हे करतील का काम? 100% करणार काम. कशावर एवढा विश्वास आहे तुम्हाला? ते म्हणलेच ना करतो, नाही केलं तर त्यांना पण पुढल्या वेळेस आपण हा. आणि कसं आहे, ह्यांची सत्ता किती दिवस झालं मला सांगा? 45 ते 40 वर्ष झालं सत्ता. ह्यांनी काय केलं 45-40 वर्षात मला सांगा? आतापर्यंत काय गावाचा विकास तसा झाला कायच नाही. कशाचा विकास झालाय का? आमच्या खेडबोशी गावामध्ये कायच विकास झाला नाही हो. काय विकास आहे मला सांगा? गावाच म्हणतो टोटल कल काय काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? टोटल कल गाठेळाला जाणार 100%. 100%. हो. आणि निवडून निवडून गाठेळाच येणार 100%. 100% गाठेळा येणार.